म्हणजे असं पण म्हटलं जातं की बॉडी बिल्डिंगमध्ये गेल्यावरती सेक्शुअल लाईफवरती त्याचा इफेक्ट वगैरे होतो, तर असं काही आहे का? ह्याच्यामध्ये सरळ सरळ कसं आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टींचे मिथ्स असतात, पण आता मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आमचा गेम म्हणजे टेस्टोस्टेरॉनचा गेम आहे. ज्याचं सगळ्यात हायेस्ट टेस्टोस्टेरॉन जास्ती आहे तो जिंकतो. आता ज्याचा टेस्टोस्टेरॉन लेवल हाय आहे म्हणजे तो सेक्शुअलमध्ये किती हाय लेवलला असेल याचा विचार करा. म्हणजे थोडक्यात जर सांगायला जर गेलो तर कॉमन मॅनची जी पॉवर असते सेक्शुअल त्याच्यापेक्षा तो 6 टाइम त्याची पॉवर जास्ती असते. 6 का 10% 10 पटीनं जास्ती म्हटली तरी चालेल. तर ह्या मिथ्स आहेत आणि त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला पाहिजे अपकमिंग खेळाडूंनी सगळ्यांनीही. आणि बाकी बॉडी बिल्डर हा हेल्थी खात असतो, हेल्थी जगत असतो, त्यामुळे त्याचं सगळं चांगलंच असतं, असं काय नाही. तुम्ही आर्नॉल्डचं जर रेकॉर्ड बघितलं तर त्याने जगात सर्वात जास्ती सगळे म्हणजे कॉम्पिटिशन पण घेतलेले आहेत आणि स्टेरॉइड्स पण घेतलेले आहेत, पण त्याला बघितलं तर त्याची मुलं बघा किती आहेत. असं काही नाही आहे, ते सगळ्या मिथ्स आहेत. तरी कुठंतरी फिटनेस आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि फिट बॉडी असेल तर आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. ती महत्त्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून. तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहे? फ्युचर प्लॅन म्हणजे आता माझं म्हणजे मी बॉडी बिल्डिंग करत करत मी तुम्हाला जसं मगाशी बोललो की माझा कामधंदा मला लहान असल्यापासून करायची सवय आहे. त्यामुळं मी म्हणजे आत्ता नोकरी लागले म्हणून काही करत नाही असं नाही, पण ह्याच्या अगोदरपासून माझे बिझनेस होते. माझी जिम होत्या, बाकीचे काही बिझनेस होते. तर आत्ताही ते सगळं चालू आहे. माझे वाईफ, माझे भाऊ वगैरे सगळे ते बघतायत. आणि आत्ता बघितलं तर मी एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता जस्ट राजवीरच्या माध्यमातून येत आहे. तर आता येत्या काही ह्याच्यामध्ये बघू आणखीन जशा अपॉर्च्युनिटी येतील तशा आपण त्या ह्याच्यामध्ये आपण कन्वर्ट होऊ.